मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये सध्या एक असा टास्क सुरू आहे. आपण बोलतोय मिस्टर इंडिया नॉमिनेशन टास्क बद्दल. या टास्क मध्ये प्राजक्ता आणि सागर उभे आहेत आणि निर्णयाची जबाबदारी दिली आहे रोशन आणि सचिन यांना. दोघांना मिळून ठरवायचं आहे की या दोघांपैकी मिस्टर इंडिया कोण आहे. पण मित्रांनो, सगळा खेळ इकडेच अडकलेला दिसतोय. सचिन आणि रोशन यांचं एक मत काही केलं होत नाहीये. चर्चा होते, दोघांमध्ये वाद होत आहेत आणि वेळ पण जातोय, पण एक मत काही दोघांमध्ये होत नाही. तर इथे मोठा प्रश्न उभा राहतोय की हा इतका अवघड निर्णय आहे का, की या दोघांचा विचार निर्णय घ्यायचाच नाही असा आहे, की फक्त जबाबदारी टाळली जाते. कारण निर्णय घेतला तर विरोध होईल, नाव घेतलं तर स्वतः टार्गेट होतील आणि म्हणूनच कोणी जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीये. पण बिग बॉस जेव्हा आदेश देतात की जर तुमचं एकमत झालं नाही तर संपूर्ण घराला सिल्वर रेशन कार्ड दिलं जाईल, तेव्हा इथे हा टास्क फक्त नॉमिनेशन पुरता न राहता पूर्ण घरासाठी अडचण बनतो. तर मित्रांनो, आता प्रश्न आहे की रोशन आणि सचिन मुद्दाम वेळ काढत आहेत, की त्यांना नेमकं काय करायचं हेच कळत नाहीये. कारण निर्णय न घेणं म्हणजे गेम नाही, तर फक्त गोंधळ निर्माण करणं असतं. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, रोशन आणि सचिन यांचा हा गोंधळ योग्य आहे का, की त्यांनी ठाम निर्णय घ्यायला हवा होता का, की हा टास्कच चुकीचा आहे? मला कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.